विनय हा सामान्य नोकरदार होता, जो आपली पत्नी रेणुका आणि 2 मुलांसोबत मुंबई येथे राहत होता. विनय हा स्वामी समर्थ यांचा कट्टर भक्त होता. त्याच्या घरातील एक कोपरा स्वामींच्या प्रतिमेसाठी आणि पूजा करण्यासाठी राखीव होता. दररोज सकाळी कामावर जाण्यापूर्वी तो न चुकता स्वामींची प्रार्थना करायचा. रेणुका ही त्याची साथ द्यायची. एक दिवस विनयला आपल्या कामासाठी अचानक पुणे येथे जावे लागले. त्याला वाटले की तो संध्याकाळपर्यंत परत येईल, पण काम लांबले आणि त्याला तिथेच थांबावे लागले. मध्यरात्री अचानक त्याला जाग आली तर त्याला खूप अस्वस्थ वाटू लागले. काहीतरी वाईट घडणार आहे अशी अनामिक भीती त्याला वाटू लागली. त्याने ताबडतोब स्वामींचे नामस्मरण केले आणि स्वामी माझ्या कुटुंबाचे रक्षण करा अशी प्रार्थना केली. इकडे मुंबईत रात्री साधारण 2 वाजता रेणुकालाही कसला तरी आवाज ऐकू आला. ती घाबरून उठली आणि तिने पाहिले तर त्यांच्या स्वयंपाकघरातून धूर येत होता. शॉर्ट सर्किटमुळे गॅस शेगडीजवळ आग लागली होती आणि ही आग हळूहळू पसरत होती. रेणुका घाबरली. मुले गाढ झोपेत होती. तिला काय करावे काहीच सुचेना. नेमके त्याच क्षणी त्यांचा मुलगा आर्यनला खोकल्याचा त्रास झाला आणि तो उठला. त्याला धूर दिसला आणि तो आईला म्हणाला, आई आग. त्यांची मुलगी सायली ही जागी झाली. रेणुकाने प्रसंगावधान दाखवत आर्यन आणि सायलीला घेऊन घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजाच्या जवळही खूप धूर होता. त्याचवेळी रेणुकाला स्वामी समर्थांच्या एका प्रतिमेची आठवण झाली, जी त्यांच्या बेडरूममध्ये होती. तिने स्वतःला सावरले आणि ती मुलांना घेऊन खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. आधी तिच्या मनात स्वामींचे नाव आले, श्री स्वामी समर्थ, आणि अचानक तिला जाणवले की तिच्या मागून कोणीतरी तिला आणि तिच्या मुलांना बाहेर ढकलत आहे. एक अदृश्य शक्ती त्यांना दरवाजाकडे घेऊन जात होती. त्यांना धुराचा त्रास कमी जाणवला आणि काही क्षणातच ती मुलांना घेऊन घराबाहेर सुरक्षितपणे पोहोचली. इमारतीमधीलही इतर लोकही या आवाजाने जागे झाले आणि त्यांनी अग्निशमन दलाला बोलवले. सकाळी विनयला जेव्हा फोनवरून ही बातमी कळली तेव्हा त्याला धक्काच बसला. तो ताबडतोब मुंबईला परत आला. त्याने पाहिले की स्वयंपाकघराचे खूप नुकसान झाले होते, पण त्याचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित होते. रेणुकाने त्याला रात्री घडलेला प्रकार सांगितला की तिला कोणीतरी अदृश्य शक्तीने बाहेर काढले असे वाटले. विनयला समजले की ही स्वामींचीच कृपा होती. त्याने रात्री अस्वस्थ होऊन केलेली प्रार्थना स्वामींनी ऐकली होती आणि त्याच्या कुटुंबाला संकटातून वाचवले होते. त्या दिवसापासून विनय आणि रेणुकाची स्वामींवरील श्रद्धा आणखी दृढ झाली. त्यांना खात्री पडली की स्वामी त्यांच्या भक्तांच्या प्रत्येक संकटात पाठीशी उभे राहतात आणि त्यांना मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. असे स्वामी विचार आणि स्वामी अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर दुःखी कष्टी लोकांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.